Welcome students. So here we have examples. So starts with it. Here we have let a comma b belongs to R म्हणजे a आणि b दोघं रियल नंबर आहेत. इथे आपल्याला दोन गोष्टी प्रूव्ह करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे इफ a लेस दॅन b देन आपल्याला शो करायचं आहे a less than 1 by 2 in bracket a plus b which is less than b. This is our first aim, and second aim is if we have a greater equals 0 b greater equals 0, that means both a and b are positive, then a if a less than b, if and only if a square less than b square, if and only if root a less than root b. आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे की इफ अँड ओनली इफ म्हणजे काय, ही साईड ॲज्युम करून ही साईड शो करायची असते, ही साईड ॲज्युम करून ही साईड शो करायची असते. सेम ह्या प्रूफसाठी पण असणार आहे. ठीक आहे. सो 1 बाय 1 आपण प्रूफ पहिला बघणार, देन सेकंड बघणार. ठीक आहे. फर्स्ट प्रूफमध्ये काय दाखवायचं आहे, काय गिवन आहे आपल्याला, ए आणि बी दोघं रिअल नंबर आहेत आणि ए लेस दॅन बी आहे. ओके. सो ही टर्म जी हे आपल्याला प्रूव्ह करायचं, खूपच इझी आहे. पहिला रिझल्ट तर बघा काय दिलं आहे, ए लेस दॅन बी. सगळ्यात आधी आपण काय करणार, याच्यात लेफ्ट हँड साईडला ए ॲड करणार दोघं बाजूंना, त्यावरनं आपल्याला इक्वेशन नंबर 1 मिळेल. देन राईट हँड साईडला दोघं बाजूला आपण बी ॲड करणार, त्यानंतर आपल्याला इक्वेशन 2 मिळेल आणि फ्रॉम 1 and 2 डायरेक्टली हा रिझल्ट आपल्याला मिळणार आहे. सो ठीक आहे, बघूया. सपोज वी हॅव ए लेस दॅन बी. ऑलरेडी वी हॅव गिवन ए लेस दॅन बी. दोघं बाजूंना लेफ्ट हँड साईडला आपण ए ॲड करणार, इथे पण ए आणि या बाजूला पण ए. सो वी गेट ए प्लस ए. हिअर वी हॅव ए प्लस बी. सो ए प्लस ए इज ट्वाइस ए अँड ए प्लस बी इज ए प्लस बी जस्ट. ओके. नंतर दोघं बाजूंना 1/2 ने डिवाइड करणार. दोघं बाजूंना काय करणार, 1/2 ने. हे लक्षात कसं ठेवायचं बघा, इथे काय केलं आहे, ए असेल तर बी आणायचं, बी असेल तर ए ॲड करायचं आणि नंतर कशाने डिवाइड करायचं, मल्टिप्लाय करायचं 1/2 ने. ओके. सो ट्वाइस ए लेस दॅन ए प्लस बीला आपण काय केलं, मल्टिप्लाय केलं 1/2 ने. इथे पण 1/2 ने मल्टिप्लाय केलं. सो 1/2 इन ब्रॅकेट ट्वाइस ए आणि इथे काय येईल 1/2 इन ब्रॅकेट ए प्लस बी. ओके. सो असोसिएटिव्ह प्रॉपर्टीनुसार 1/2 आणि 2 एका ब्रॅकेटमध्ये घेणार, ए बाहेर राहील. इथे काही करायची गरज नाही. 2 2 हिअर कॅन्सल. सो वी जस्ट हॅव ए लेस दॅन 1/2 इन ब्रॅकेट ए प्लस बी. बघा हा जो पार्ट आहे हा आपल्याला मिळालेला आहे. ए लेस दॅन 1/2 इन ब्रॅकेट ए प्लस बी. आता राहिला काय, फक्त 1/2 इन ब्रॅकेट ए प्लस बी विच इज लेस दॅन बी. ओके. सो परत ही केस कन्सिडर करणार. आपल्याला गिवन ए लेस दॅन बी, इथे पण तेच कन्सिडर केलं तर ए लेस दॅन बी, इथे पण तेच कन्सिडर करणार. इथे आपण काय ॲड केलं होतं, लेफ्ट हँड साईडला ए ॲड केलं होतं, तर इथे काय आपण ॲड करणार, राईट हँड साईडला बी ॲड करणार. सो हिअर वी हॅव ए प्लस बी लेस दॅन बी प्लस बी. ओके. सो ए प्लस बी ॲज इट इज, बी प्लस बी इज ट्वाइस बी आणि दोघं बाजूंना आपण 1/2 ने मल्टिप्लाय केलं. इथे 1/2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 1/2 इन ब्रॅकेट ए प्लस बी लेस दॅन 1/2 in bracket ही term, that means 2b. okay. so here this term as it is. इथे बाय असोसिएटिव्ह प्रॉपर्टी 1/2 आणि 2 एकत्र येईल किंवा एका ब्रॅकेटमध्ये येतील. 2 2 कॅन्सल उरेल, फक्त काय बी, म्हणजे हा रिझल्ट मिळाला आपल्याला. काय 1/2 इन ब्रॅकेट ए प्लस बी लेस दॅन बी. दिस इज अवर इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 काय सांगतं, ए लेस दॅन ही 1/2 इन ब्रॅकेट ए प्लस बी आणि इक्वेशन 2 काय सांगतं, हीच टर्म आहे इथे विच इज लेस दॅन बी. म्हणजे या तिघं टर्मचं कम्पेअर केलं आपण, ए लेस दॅन 1/2 इन ब्रॅकेट ए प्लस बी. ओके. आणि याच्यापेक्षा ही टर्म कोणापेक्षा लेस दॅन असणार आहे, बी पेक्षा, म्हणजे ऑब्विसली इथे पण ती टर्म आपण कंटिन्यू
करू शकतो. मग फ्रॉम 1 and 2 वी कॅन क्लिअरली से दॅट ए स्ट्रिक्टली लेस दॅन 1/2 इन ब्रॅकेट ए प्लस बी विच इज लेस दॅन बी. ओके, आता आपण येणार बी रिझल्टकडे. आता बी रिझल्टकडे. ओके, बी रिझल्ट काय सांगतो, जर ए ग्रेटर इक्वल 0 आहे, बी ग्रेटर इक्वल 0 आहे, तर हे तिघही गोष्टी इक्विव्हॅलेंट आहेत. म्हणजे ए लेस दॅन बी इफ अँड ओनली ए स्क्वेअर लेस दॅन बी स्क्वेअर आणि इफ अँड ओनली एचं रूट लेस दॅन बीचं रूट. दॅट मीन्स रूट ए स्ट्रिक्टली लेस दॅन रूट बी. ओके, सो 1 by 1 आपण याचा प्रूफ बघणार. बघा इथे काय दिलेलं आहे, ए ग्रेटर इक्वल 0, बी ग्रेटर इक्वल 0. मग पहिली केस घेणार आपण ए इज इक्वल्स टू 0 आणि दुसरी केस घेणार आपण ए नॉट इक्वल्स टू 0. बघा पहिली केस काय, इफ ए इज इक्वल्स टू 0. ओके, ए नॉट इक्वल्स टू 0 नाही, सॉरी, ए ग्रेटर दॅन 0. इथनं दोन केसेस अराईज होतात, ए इक्वल्स टू 0 आणि ए ग्रेटर दॅन 0. सिमिलरली आपण बी इज इक्वल्स टू 0, बी ग्रेटर दॅन 0 पण घेऊ शकतो. ओके, सो बघा मग if a is equals to 0 ऑलरेडी हा आपण रिझल्ट, देन द रिझल्ट इज ऑब्वियस. का ऑब्वियस, बघा इथे a ची जर व्हॅल्यू 0 टाकली तर इथे 0 राहील. ओके, आणि आपल्याला गिवन काय आहे, 0 पेक्षा b काय आहे, मोठा आहे. a लेस दॅन b म्हणजे ही जर 0 असेल तर ही व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी राहणार आहे. म्हणजे 0 इज लेस दॅन b, सेम एज 0चा स्क्वेअर 0 राहील विच इज लेस दॅन बी स्क्वेअर, जो काही पॉझिटिव्ह असेल. इफ अँड ओनली रूट 0 पण काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल विच इज लेस दॅन रूट बी. बी पण पॉझिटिव्ह नंबर आहे कारण की इथे 0 लेस दॅन बी म्हटलं आहे, म्हणजे बी पॉझिटिव्हच राहणार, त्याचं रूट पण पॉझिटिव्हच असणार आहे. म्हणजे इथे काय मिळेल, 0 लेस दॅन रूट बी. म्हणजे ऑब्व्हियसली ह्या कंडिशनला कुठेही धक्का लागत नाही. ओके, आता आपण काय घेणार, सेकंड ए इक्वल्स टू 0 तर झालं. आता काय घेणार आपण, ए ग्रेटर दॅन 0 आणि आपल्याकडे काय आहे, ए लेस दॅन बी. ऑब्व्हियसली ए ग्रेटर दॅन 0 आहे आणि ए पेक्षा मोठा कोण आहे, बी. तर बी पण काय असणार आहे आपला, ग्रेटर दॅन 0. म्हणजेच काय, ए ग्रेटर दॅन 0, बी ग्रेटर दॅन 0. म्हणजे ए कॉमा बी बिलॉंग्स टू पी. वी हॅव ऑलरेडी सीन दॅट पी इज नथिंग बट द सेट ऑफ पॉझिटिव्ह रिअल नंबर्स. म्हणजे हा काय आहे आपला पी सेट ऑफ पॉझिटिव्ह रिअल नंबरचा सेट असतो, ते आपण डिफाईन पण केलेले. मग जर ए कॉमा बी बिलॉंग्स टू पी असतील तर त्यांचे ॲडिशन पण कुठे बिलॉंग करणार आहे, पीमध्ये, कारण की दोन पॉझिटिव्ह रिअल नंबरचे ॲडिशन पण काय असणार आहे, पॉझिटिव्ह रिअल नंबरच असणार. ओके, सो ए प्लस बी बिलॉंग्स टू पी, दॅट मीन्स ए प्लस बी ग्रेटर दॅन 0, कारण की पॉझिटिव्ह प्लस पॉझिटिव्ह असेल आणि त्यांचे ते ॲडिशन काय येणार आहे, ग्रेटर दॅन 0. आपल्याला काय दिलं आहे, ए लेस दॅन बी. ओके, म्हणजे बी मोठा आहे ए पेक्षा, तर बी मायनस ए काय असणार आहे, ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह नंबर असणार आहे, कारण की बी मोठा आहे ए लहान आहे. तर मोठ्यातनं लहान नंबर सबट्रॅक्ट केल्यानंतर ऑब्व्हियसली जी सबट्रॅक्शन येणार ती पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे बी मायनस ए पण पीमध्ये बिलॉंग करणार आहे. ओके, इथे काय बघितलं मग, ए प्लस बी बिलॉंग्स टू पी, बी मायनस ए बिलॉंग्स टू पी. बी मायनस ए बिलॉंग्स टू पी म्हणजे काय, बी मायनस ए काय असणार आहे, पॉझिटिव्ह रिअल नंबर विच इज ग्रेटर दॅन 0. आणि हा प्रूफ जो इफ अँड ओनली इफ आहे. ओके, म्हणजे राईटकडनं लेफ्टकडे पण जाऊ शकतो, लेफ्टकडनं राईटकडे पण येऊ शकतो. ओके, ठीक आहे. मग आता आपण काय केलं, बी मायनस एला बी प्लस एने डिवाईड केलं, मल्टिप्लाय केलं. बी मायनस ए तर आपला ऑलरेडी पॉझिटिव्ह आहेच आणि बी प्लस ए पण काय असणार आहे आपला पॉझिटिव्हच असणार आहे, कारण की इथे बी मोठा आहे आणि ए काय आहे, लहान आहे, त्याच्यामुळे ही टर्म पॉझिटिव्ह. आणि बी मोठा आहे ए लहान आहे तरीसुद्धा त्यांचे ॲडिशन काय येणार आहे, पॉझिटिव्ह, बिकॉज ए ग्रेटर दॅन 0 आणि बी पण काय आपल्याकडे ग्रेटर दॅन 0. म्हणजे पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह काय होणार आहे, ग्रेटर दॅन 0. आणि हे कोणाचं एक्सपान्शन आहे, बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचं, कारण एक्सपान्शन ऑफ बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज नथिंग बट बी मायनस ए इन ब्रॅकेट बी मायनस ए इंटू इन ब्रॅकेट बी प्लस ए. ओके, सो बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ग्रेटर दॅन 0. म्हणजे बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कुठे बिलॉंग करणार आहे, पीमध्ये बिलॉंग करणार आहे. ओके, पीमध्ये बिलॉंग करणार आहे म्हणजे का, कारण की तो काय ग्रेटर दॅन 0. मग बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 काय, कारण की बी स्क्वेअर जी टर्म मिळते, जो स्क्वेअर मिळणार आहे तो कोणापेक्षा मोठा असणार आहे, ए स्क्वेअरचा. म्हणजेच काय, बी स्क्वेअर ए स्क्वेअरपेक्षा मोठी असणार आहे, म्हणूनच त्यांचं सबस्ट्रॅक्शन ही काय येणार आहे आपल्याला, ग्रेटर दॅन
0 म्हणजे मोठं कोण असेल मग ए स्क्वेअर मोठं कोण असेल बी स्क्वेअर, म्हणजे काय लहान कोण असेल ए स्क्वेअर. म्हणजे काय मिळालं आपल्याला ए लेस इक्वल बी कन्सिडर केल्यानंतर ए स्क्वेअर लेस दॅन बी स्क्वेअर ही टर्म मिळाली आपल्याला. कोणती टर्म मिळाली ए स्क्वेअर लेस दॅन बी स्क्वेअर. बघा इथे जी पहिली टर्म दाखवायची होती ती कोणती आहे बघा, ए लेस दॅन बी कन्सिडर केल्यानंतर काय मिळवायचं होतं आपल्याला ए स्क्वेअर लेस दॅन बी स्क्वेअर. ओके, आणि हा इफ अँड ओनली इफ आहे त्यामुळे आपण बोथ वेज जाऊ शकतो. ठीक आहे. देन बघा काय मिळालं आपल्याला ए लेस दॅन बी कन्सिडर केलं आणि काय मिळालं ए स्क्वेअर लेस दॅन बी स्क्वेअर. आणि राहिलं काय फक्त आपल्याकडे हे रूट ए स्ट्रिक्टली लेस दॅन रूट बी दाखवायचं. हे तर खूपच इझी आहे. बघा मग इथे एच्या ठिकाणी आपण रिप्लेस करणार रूट एच्या ठिकाणी काय रिप्लेस करणार आपण रूट आणि ह्या बीच्या ठिकाणी काय रिप्लेस करणार आपण रूट बी. सो इथे काय मिळेल रूट ए स्ट्रिक्टली लेस दॅन रूट बी इफ अँड ओनली इफ. इथे पण आपल्याला काय करावं लागेल एच्या ठिकाणी रिप्लेस रूट ए, म्हणजे इथे काय मिळेल रूट एचा स्क्वेअर लेस दॅन बीच्या ठिकाणी काय रिप्लेस करणार आपण रूट बी, म्हणजे रूट बीचा स्क्वेअर. म्हणजे हा सेकंड जो रिझल्ट पाहिजे होता तो पण आपल्याला इथे मिळालेला आहे बघा. ओके, सो अशा पद्धतीने हा रिझल्ट आपण प्रूव्ह केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक एक्झाम्पल बघूया. डिटरमाइन द सेट ए ऑफ एक्स बिलॉंग्स टू आर. ह्या टाईपचे ऑलरेडी एक्झाम्पल्स बघितले. फक्त इथे जे ॲडिशनल जी गोष्ट असणार आहे ती काय असणार आहे मॉडची असणार आहे. मॉडला आपण कसं हँडल करतो हे पण आपण ऑलरेडी बघितलं आहे. ओके, सो डिटरमाइन द सेट ए ऑफ एक्स. आपल्याला ए सेट फाइंड आउट करायचं आहे, त्याच्यामध्ये कोणते नंबर्स बिलॉंग करणारे एक्स which are real numbers such that mod 2x plus 3 strictly less than 7. So x goes to a if and only if mod of 2x plus 3 strictly less than 7. जर mod रिमूव्ह करायचा असेल आपल्याला तर इकडे जो नंबर असेल प्लसवाला त्याचं इथे अपोजिट साईन घ्यावं लागेल आपल्याला. म्हणजे काय इफ अँड ओनली -7 लेस दॅन 2x प्लस 3 विच इज स्ट्रिक्टली लेस दॅन 7. म्हणजे मॉड रिमूव्ह करायचं असेल तर इथे 7 काय पॉझिटिव्ह आहे, तरी ह्या बाजूला काय असणार आहे आपलं ऑब्व्हियसली लहान नंबर असणार आहे, म्हणजे मायनसवाला नंबर असेल. म्हणजे इथे -7 तर इथे 7 असणार आहे. ठीक आहे, म्हणजे -7 स्ट्रिक्टली लेस दॅन 2x प्लस 3 स्ट्रिक्टली लेस दॅन 7. त्यानंतर इथे एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, म्हणजे आपल्याला इथे 2 नको आणि 3 नको. मग हा आधी 3 रिमूव्ह करणार. इकडे +3 आहे तर इकडे जाताना तो काय होईल -3. सेम वे इकडे पण तो जाईल, म्हणजे काय होईल इथे पण -3. म्हणजे -7 -3 किती होतील -10. आणि हा 3 इकडे आल्यानंतर 7 - 3 किती होतील तुमचे 4. मग इथे उरलं कोण तुमचा 2x. ओके, आता हा आपल्याला 2x नको, इथे काय पाहिजे फक्त आपल्याला x पाहिजे. तर हा 2 काय इथे डिवाइडला येणार आहे, म्हणजे -10ला 2ने डिवाइड केलं तर -5. 4ला जर 2ने डिवाइड केलं तर काय मिळतं आपल्याला 2 मिळतं. म्हणजे काय -5 स्ट्रिक्टली लेस दॅन x स्ट्रिक्टली लेस दॅन 2. हा एक्ससाठी ही कंडिशन आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे एक्स तेव्हाच ए सेटमध्ये जाईल जेव्हा हा काय असणार आहे -5 पेक्षा मोठा असणार आहे आणि 2 पेक्षा काय असणार आहे लहान स्ट्रिक्टली. ओके, देन आपल्याला एक डेफिनेशन बघायची आहे. द अरिथमॅटिक मीन म्हणजे काय असतो आणि एक जॉमेट्रिक मीन, ह्या दोन कन्सेप्ट असतात पॉझिटिव्ह रिअल्स नंबरच्या बाबतीत. हे आपण बघणार आहोत. ठीक आहे, मग बघा इफ ए अँड बी आर पॉझिटिव्ह रिअल नंबर्स देन देअर अरिथमॅटिक मीन इज ए प्लस बी डिवायडेड बाय 2. इन सिम्पल लँग्वेज दोन नंबरचा अरिथमॅटिक मीन म्हणजे काय दोघांची ॲडिशन डिवायडेड बाय 2. जॉमेट्रिक मीन पण काय असणार आहे त्यांचा दोघांचा प्रॉडक्टचा रूट, म्हणजे रूट ए बी असणार आहे. काय असणार रूट ए बी. जर विचारले गेले एक्झामला तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात असू द्या. दोन नंबर्स काय ए अँड बी आर दोघंच्या दोघं काय पॉझिटिव्ह रिअल नंबर्स. मग त्यांचं अरिथमॅटिक मीन म्हणजे दोघांच्या ॲडिशनला 2ने भाग द्यायचं. ओके, आणि जॉमेट्रिक मीनमध्ये काय दोघांच्या प्रॉडक्टचं रूट घ्यायचं म्हणजे रूट ए बी. ओके, त्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा थेरम बघायचा आहे ज्याचं स्टेटमेंट आपण बघणार आहोत आणि त्याचं स्पेसिफिक नेम आहे द अरिथमॅटिक जॉमेट्रिक मीन इक्वॅलिटी. द अरिथमॅटिक जॉमेट्रिक मीन इक्वॅलिटी. ओके,
बघा मग त्याचं स्टेटमेंट बघूया. लेट ए कॉमा बी बिलॉंग्स टू पी, दॅट मीन्स ए अँड बी बोथ आर पॉझिटिव्ह रिअल नंबर्स. देन रूट ए बी लेस इक्वल 1/2 इन ब्रॅकेट ए प्लस बी, ही पहिली आयडेंटिटी शो करायची आहे. देन रूट ए बी इज इक्वल्स टू 1/2 in bracket a plus b if and only if a is equals to b. म्हणजे आपल्याला लेफ्ट साईड कन्सिडर करून राईट हँड साईड पण दाखवायची इफ अँड ओनली इफमुळे, आणि राईट हँड साईड कन्सिडर करून लेफ्ट हँड साईड पण होल्ड होते. हे काय करायचं आपल्याला शो करायचं. ठीक आहे, सगळ्यात आधी लक्षात घ्या की दाखवायचं काय, रूट ए बी लेस इक्वल 1/2 ए प्लस बी इन ब्रॅकेट. ओके, रूट ए बी इज इक्वल्स टू 1/2 म्हणजे दोघं सेम आहेत, फक्त इथे लेस इक्वल असणार, इथे इक्वल्स टू असणार आहे. फक्त इथे इक्वल्स टूसाठी कंडिशन एक्स्ट्रा ॲड झाली, ए इज इक्वल्स टू बी. ओके, सो 1/1 आपण बघणार. बघा इथे काय लेस दॅन पण आहे आणि इक्वल्स टू आहे, म्हणजे दोघं गोष्टी दाखवाव्या लागतील. ठीक आहे, मग इक्वल टू दाखवण्यासाठी आपण कन्सिडर करणार ए आणि बी दोघं इक्वल असतील तर पहिली केस. ओके, आणि दुसऱ्या केसमध्ये ए आणि बी इक्वल नसतील तर. ओके, सो बघूया प्रूफमध्ये केस ए जी असणार आहे ते आपली काय, इफ ए इज इक्वल्स टू बी. मग आपण काय कन्सिडर करणार, रूट ए बी कन्सिडर करणार. काय कन्सिडर करणार, रूट ए बी, म्हणजे एच्या ठिकाणी बी टाकू शकतो, बीच्या ठिकाणी ए टाकू शकतो, कारण की ए इक्वल्स टू काय कन्सिडर केलं आपण, बी. सो बीच्या ठिकाणी रिप्लेस केला आपण ए इंटू ए काय होतं आपला ए स्क्वेअर, आणि ए स्क्वेअरचं रूट असतं फक्त जस्ट ए. स्क्वेअरचं रूट म्हणजे स्क्वेअर पण निघून जातो आणि रूट पण निघून जातो, उरतो काय फक्त आपल्याकडे ए. आणि ह्या एला आपण एका वेगळ्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. बघा 1/2 इन ब्रॅकेट ए प्लस ए, म्हणजे काय ए प्लस ए काय होईल आपल्याकडे 2a, आणि 2aला ह्या जर 2ने डिवाईड केलं तर काय मिळेल आपल्याला, 2aला 2ने डिवाईड केलं 2 2 कॅन्सल होऊन उरेल काय फक्त आपल्याकडे ए. ओके, म्हणजे आपण ह्या वेने लिहू शकतो, आणि आपण ऑलरेडी कन्सिडर केलं ए इज इक्वल्स टू बी, म्हणजे हे बीच्या ठिकाणी काय पुट करू शकतो ए, म्हणजे ए प्लस एच्या ठिकाणी काय लिहिलं आपण ए प्लस बी, कारण की एच्या ठिकाणी बी टाकू शकतो, बीच्या ठिकाणी ए, ज्याची गरज असणार आहे ते आपण टाकणारच आहोत. ठीक आहे, म्हणजे मिळालं काय मग आपल्याला इक्वल्स टू 1/2 इन ब्रॅकेट ए प्लस बी. हेच तर दाखवायचं होतं आपल्याला. रूट काय कन्सिडर केलं आपण, रूट ए बी कन्सिडर केलं, इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला 1/2 इन ब्रॅकेट ए प्लस बी. ही म्हणजे ही जी कंडिशन इक्वल टूची ही होल्ड झाली. आता काय राहिलं, फक्त लेस दॅन दाखवायचं राहिलं. काय राहिलं आपल्याला, लेस दॅन दाखवायचं राहिलं. ठीक आहे, मग पहिल्या केसमध्ये बघितलं होतं ए इज इक्वल्स टू बी, तर आता दुसरी केस बघणार ए नॉट इक्वल्स टू बी. जर ए नॉट इक्वल्स टू बी असेल तर त्यांचं रूट पण सेम येणार नाही. त्यांचा रूट जर सेम नसेल तर त्यांची सबस्ट्रॅक्शन पण इक्वल्स टू 0 राहणार नाही, कारण की रूट ए डिफरंट आहे, रूट बी डिफरंट आहे, तर ऑब्व्हियसली ते नंबर डिफरंट राहिल्यावर त्यांचे सबस्ट्रॅक्शन केल्यावर कधीही 0 मिळणार नाही, कारण की ते डिफरंट नंबर आहे. सेम नंबर राहिले असते तर त्यांची सबस्ट्रॅक्शन 0 मिळाली असते. इथे सेम नाहीत म्हणून त्यांची सबस्ट्रॅक्शन आपल्याला 0 मिळणार नाही. ओके, मग आपण काय केलं, रूट ए मायनस रूट बीचा स्क्वेअर केला. रूट ए मायनस रूट बीचा काय केला, स्क्वेअर केला. ऑब्व्हियसली हा प्लस राहू मायनस राहू त्याचा स्क्वेअर काय येणार आहे आपल्याला ग्रेटर दॅन 0च येणार, कारण की पॉझिटिव्हचा स्क्वेअर काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. निगेटिव्हचा स्क्वेअर पण काय असतो आपल्याकडे, पॉझिटिव्ह. म्हणजे दोघंही केसमध्ये आपल्याला काय मिळणार आहे, पॉझिटिव्हच नंबर मिळणार आहे, म्हणजे स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. मग याचा स्क्वेअर करू आपण. ठीक आहे, रूट ए मायनस रूट बी ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान्शन कसं येईल, रूट ए स्क्वेअर म्हणजे रूट आणि स्क्वेअर काय निघून जाईल, उरेल काय फक्त ए मायनस 2 रूट ए इंटू रूट बी, म्हणजे काय होऊन जाईल 2 रूट ए बी, मायनस रूट बीचा स्क्वेअर म्हणजे मायनस मायनस प्लस रूट बीचा स्क्वेअर काय होईल, रूट आणि स्क्वेअर निघून जाईल, उरेल काय फक्त बी विच इज ग्रेटर दॅन 0. हे ॲज इट इज इनइक्वालिटी कंटिन्यू होणार. ठीक आहे, मग इथे बघा हा -2 रूट ए बी या बाजूला पाठवणार आपण. ठीक आहे, म्हणजे मायनसचा काय होऊन जाईल आपल्याकडे प्लस, आणि उरलं काय फक्त आपल्याकडे ए प्लस बी. काय उरलं आपल्याकडे ए प्लस बी ग्रेटर दॅन रूट इन ब्रॅकेट ए बी. ओके, म्हणजे बघा हा जर 2 आहे, आता हा 2 जर इकडे मल्टिप्लाय आहे तर इकडे येताना काय तो डिवाईड लागेल, इकडे येताना काय तो डिवाईड, म्हणजे काय होऊन जाईल तो 1/2, म्हणजे ही टर्म मिळाली. बघा इथे काय 1/2, हा 2 इकडे आल्यानंतर उरलं काय फक्त रूट ए बी. ओके, आणि हा 2 इकडे येताना काय होईल 1/2 इन ब्रॅकेट
ए प्लस बी आणि इथे ग्रेटर दॅन होतं, इथे लेस इक्वल, कारण की आपण टर्म्स काय केले, अल्टर केले. टर्म्स काय केले, अल्टर, म्हणजे ही टर्म इकडे पाठवली आणि ही टर्म इकडे पाठवली, म्हणजे ग्रेटर दॅनचा काय इथे लेस दॅन, फक्त बाकी काही चेंजेस केलेले नाहीत. ओके, म्हणजे काय मिळालं, रूट ए बी लेस दॅन 1/2 इन ब्रॅकेट ए प्लस बी. म्हणजे बघा इथे इक्वल्स टू साठी तरी ही कंडिशन दाखवली होती, आता लेस दॅन राहिला होता तो पण इथनं काय केलं आपण दाखवलेलं, म्हणजे रूट ए बी लेस दॅन इन ब्रॅकेट 1/2 इन ब्रॅकेट रूट ए बी लेस दॅन 1/2 इन ब्रॅकेट ए प्लस बी. ओके, आता राहिला आपला सेकंड रिझल्ट. काय राहिला आपला सेकंड रिझल्ट. ओके, सेकंड रिझल्ट बघा, मग काय दाखवायचे आपल्याला, रूट ए बी इज इक्वल्स टू 1/2 इन ब्रॅकेट ए प्लस बी इफ अँड ओनली ए इज इक्वल्स टू काय बी असणार आहे. ठीक आहे, ऑलरेडी आपण एक पार्ट जो आहे तो प्रूव्ह केलेला आहे, ते बघूया आपण. ठीक आहे, समजा ए इज इक्वल्स टू बी असेल, ए इज इक्वल्स टू बी असेल तर रूट ए बी इज इक्वल्स टू काय मिळालं आहे आपल्याला, 1/2 इन ब्रॅकेट ए प्लस बी, म्हणजे हीच टर्म मिळाली, म्हणजे ए इज इक्वल्स टू बी कन्सिडर करून ही टर्म ऑलरेडी आपल्याला मिळालेली. ही जी केस फर्स्ट हीच आपलं इकडनं इकडे येण्याचं सोल्युशन असणार. ठीक आहे, बघा मग इथे इफ ए इज इक्वल्स टू बी देन ॲज शोन इन केस ए द इक्वॅलिटी होल्ड्स. ऑन द अदर हँड म्हणजे ही साईड कन्सिडर करावी लागेल आणि ही साईड काय ए इज इक्वल्स टू बी काय आपल्याला शो करावं लागेल. बघा मग ऑन द अदर हँड आपण ही साईड कन्सिडर केली, रूट ए बी इज इक्वल्स टू 1/2 इन ब्रॅकेट ए प्लस बी. सो आपल्याला दोन गोष्टी इथे करावं लागणार आहेत, दोघं बाजूंचा स्क्वेअर करावं लागणार आहे आणि 4ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. ओके, इथे स्क्वेअर केल्यानंतर फक्त काय उरेल, ए बी उरेल, आणि इथे स्क्वेअर केल्यानंतर 1/2चा स्क्वेअर काय होईल 1/4, 1/2चा स्क्वेअर काय होईल 1/4, आणि इथे स्पेशल ए प्लस बीचा काय होईल स्क्वेअर होईल. ओके, आणि नंतर आपण कशाने मल्टिप्लाय करतोय, 4ने मल्टिप्लाय पण करतोय. ठीक आहे, मग इथे स्क्वेअर केल्यानंतर रूट ए बीचा स्क्वेअर काय होईल ए बी. ओके, नंतर त्याला कशाने मल्टिप्लाय केलं आपण, 4ने मल्टिप्लाय केलं, इक्वल्स टू 1/2 चा स्क्वेअर काय 1/4, आणि हा 4 मल्टिप्लाय केल्यानंतर 4 आणि 1/4चा बघा इथे 4 आणि काय होईल तो 1/4, म्हणजे ह्या दोघं टर्म काय होऊन जातील, कॅन्सल. उरेल काय फक्त ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन माहितीच आहे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, म्हणजे काय 4ab काय उरलं, 4ab इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, आता 4ab जर इकडे पाठवलं आपण तर इकडे येताना तो काय, इथे प्लस आहे तर इकडे येताना काय -4ab, म्हणजे 2ab मधनं जर 4ab गेले सबट्रॅक्ट झाले तर काय येईल तो 2ab - 4ab इज इक्वल्स टू -2ab, आणि ही साईड इकडे आल्यामुळे उरलं काय फक्त आपल्याकडे 0, आणि हे कोणाचं एक्सपान्शन आहे, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 असेल तर ए मायनस बी इज इक्वल्स टू पण 0च मिळणार आहे. त्याच्यामागे रिझन हे आहे की 0चा कोणाचा स्क्वेअर 0 असेल, जो नंबर 0 असेल त्याचा स्क्वेअर काय असणार आहे 0, म्हणजे ए मायनस बीचा स्क्वेअर काय आहे 0, का ए मायनस बीलाच त्या केसमध्ये काय व्हावं लागेल 0 व्हावं लागणार आहे, तरच त्याचा स्क्वेअर काय मिळेल 0. 2चा स्क्वेअर 4 मिळतो, 6चा स्क्वेअर 36 मिळतो, मग कोणाचा स्क्वेअर 0 मिळेल तर 0चा स्क्वेअर 0 असतो, म्हणजे ए मायनस बी काय असणार तुमचा 0, आणि मायनस बी इकडे आल्यानंतर काय होऊन जाईल तुमचा प्लस बी होऊन जाईल, म्हणजे काय मिळेल ए इज इक्वल्स टू बी. काय कन्सिडर केलं होतं आपण, ही साईड कन्सिडर केली ती रूट ए बी इज इक्वल्स टू 1/2 इन ब्रॅकेट ए प्लस बी, आणि काय शो केलं आपण A is equals to B. That's all for now. Thank you.